सारंगखेडाचा घोडे बाजार हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। या यात्रेत देशातील विविध राज्यांमधील वेगवेगळ्या प्रकारचे अश्व इथे दाखल होत असतात। चेतक फेस्टिवल तर्फे आयोजकांकडून विविध स्पर्धा ठेवण्यात येत असतात। आज सारंगखेडा येथे अश्व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा येणाऱ्या अश्वांना 31, 21 आणि 11 हजारांचे पारितोषिक आयोजकांकडून देण्यात आलं आहे। या स्पर्धेमध्ये 24 अश्वांनी सहभाग घेतला असून या अश्वांसाठी नियमावली लावण्यात आली होती। प्रत्येक अश्वाला नाचण्यासाठी 10 मिनिटांचा अवधी देण्यात येतो। कोणत्याच अश्वाला हाताने किंवा छडीने मारणं बंद असते। असं कोणी आढळून आल्यास त्याला बाद करण्यात येतं। एका अश्वासोबत 2च माणसे तिथे राहू शकतात। गुजरात, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातील अश्व या सारंगखेडाच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झाले आहेत। एवढ्या लांबून सारंगखेडाच्या यात्रेत अश्व दाखल झाल्याने ही खरंच खानदेशासाठी अभिमानाची बाब असल्याचं सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंग रावल यांनी सांगितलंय। राज्यभरातील ताज्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमच्या तेज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तेवीस 24 अश्व इथं स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत। दरवर्षीप्रमाणे आम्ही त्यांना 31,000, 21,000 आणि 11,000 असं पारितोषिक विजेत्यांना देत असतो। याच्यामध्ये आमचे फार कडक नियम असतात। त्याच्यामध्ये 10 मिनिटाचाच वेळ त्यांना दिला जातो। 10 मिनिटापेक्षा कोणी जास्त वेळ आपल्या घोड्याला नाचवू शकत नाही। घोड्याला डान्स करत असताना ते छडी घेऊन कोणी जाऊ शकत नाही। घोड्याला छडीने किंवा हाताने मारणे बंधन आहे। त्यांचा घोडा या स्पर्धेतनं बाद केला जात असतो। याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कडक नियमांच्या आधारे त्याच्यामध्ये हे करत असतो आणि त्याच्यामध्ये फक्त एका घोड्याबरोबर 2च माणसं आम्ही परमिशन देतो। जास्त माणसं असली तरी आम्ही त्यांना बाद करतो। त्यांना आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या राज्यांचे वाद्य, वेगवेगळे अश्व, खरपास 23-24 अश्व इथं दाखल झालेले आहेत या स्पर्धेसाठी। आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, इथले लांबून म्हणजे जे 1400 किलोमीटरच्या पेक्षाही जास्त अंतर असलेले अश्व फक्त केवळ आणि केवळ सारंगखेडाच्या अश्व नृत्य स्पर्धेमध्ये या चेतक फेस्टिवलच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत। ही खरं म्हणजे सारंगखेडाच्या सारख्या एका छोट्या गावा म्हणजे एवढे लांबून लोक येणं ही आमच्यासाठी अभिमानाची आणि गौरवास्पद बाब आहे।